शालोम प्रियानो, अनुग्रह फाउंडेशनच्या या रविवारच्या उपासनेमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्याला प्रभूने ही संधी दिलेली आहे त्याची उपासना करण्याची. चला प्रार्थना करूया आणि ही वेळ प्रभूच्या हाती देऊ. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही कृतज्ञ आहोत यासाठी की तू आम्हाला एक नवीन संधी आज दिलेली आहेस. प्रभू देवा, आम्ही नम्रपणे तुझ्या सानिध्यामध्ये येतो आणि आम्ही स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. तुला विनंती करतो की ही वेळ फक्त तुझीच राहू दे. या वेळेमध्ये केवळ तुझं स्तुती गौरव होऊ दे. या वेळेमध्ये तुझ्या वचनाचं वाचन होऊ दे. या वेळेमध्ये तुझ्या वचनातून तू आम्हाला बोध कर. प्रभू देवा, आमचे सर्व जगिक विचार, स्वैर विचार यावेळेस दूर कर, बाजूला कर आणि आम्ही तुझ्याकडे लक्ष केंद्रित करावं आणि आत्म्याने आणि खरेपणानं तुझी उपासना करावी. म्हणून तू आमचं सहाय्य कर. यावेळी तू आमचा ताबा घे आणि आम्ही जेथे आहोत तेथे आम्हा सर्वांना तुझ्या सानिध्याचा अनुभव येऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. प्रभू देवा, येथून पुढचा सर्व वेळ तुझ्या हातात देतो. आम्ही तुला आनंद द्यावा म्हणून तू आमचं सहाय्य कर. आणि प्रभू देवा, तू आम्हाला आशीर्वाद दे अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. येशूच्या नावानं ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला प्रियांनो, स्तुतिगीतांची वेळ झालेली आहे. स्तुतिगीतं गाऊया, प्रभूची स्तुती करूया. आणि आज निगडीहून उत्कर्षा आपल्या स्तुतिगीतांमध्ये पुढारीपण करते.
जिए हम तेरे नाम के लिए, जिए हम तेरे नाम के लिए, जिए हम। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है भलाई। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु। उत्कर्षा, या सुंदर गाण्यांबद्दल तुझे मनापासून आभार. यावेळेस आता आपण डॅनियल याच्याकडून 100वा स्तोत्र तोंडपाठ ऐकणार आहोत. डॅनियल हा मॅग्डेलिन आणि अभिषेक यांचा मुलगा. फार सुंदर रीतीने तो तोंडपाठ स्तोत्र म्हणतो. बघूया आपण. Psalm 100. Make a joyful noise unto the Lord, all ye lands. Serve the Lord with gladness. Come before his presence with singing. Know ye that the Lord, he is God. It is he who made us, and not we ourselves. We are his people, and the sheep of his pasture. Enter into his gates with thanksgiving, and into his courts with praise. Be thankful to him and bless his name, for the Lord, he is good. His mercy is everlasting, and his truth endureth for all generations. Praise be to you, O Christ. Thank you. कौतुक आहे ना डॅनियलचं. सुंदर प्रकारे त्यानं हे स्तोत्र आपल्याला म्हणून दाखवलं. आपल्याला याकडून उत्तेजन मिळायला हवं आणि आपणही अशा प्रकारे देवाच्या वचनाचं पाठांतर करायला हवं. कदाचित हाच विचार त्याच्या आजीच्या मनात आला असावा आणि म्हणून त्याच्या आजीने देखील, म्हणजे मिसेस आशा सुधीर जाधव यांनी देखील प्रभूचं वचन तोंडपाठ केलेलं आहे. त्याही आपल्याला एक स्तोत्र तोंडपाठ म्हणून दाखवत आहेत. Psalm 121. I lift up my eyes to the hills, from whence comes my help. My help comes from the Lord, who made heaven and earth. He shall not allow your foot to be moved. He who keeps you shall not slumber. Behold, he who keeps Israel shall not slumber nor sleep. The Lord is your keeper. The Lord is your shade at your right hand. The sun shall not strike you by day, nor moon by night. The Lord shall preserve you from all evil. He shall preserve your soul.
The Lord shall preserve your going out and coming in forever. Amen. Thank you. प्रियांनो, आशाताईंनी MSc MAd केलंय आणि शिवाय UBS मधून त्यांनी MDU सुद्धा केलेलं आहे. परंतु तेव्हा पुढे त्या नम्र आहेत, लीन आहेत. प्रियांनो, तुम्हाला उत्तेजन मिळालंय ना आता? मग आता तुम्हीही आपले व्हिडिओ पाठवा. देवाचं वचन, स्तोत्र, तोंडपाठ म्हणा आणि अनेकांना उत्तेजनाचं कारण बना. चला, यावेळेस आता आपण देवाचं वचन वाचूया. आणि हे वचन वाचण्यामध्ये आज आपलं सहाय्य करत आहेत पुण्याहून मिसेस मीना चांदेकर. पौलाचे रोमकरास पत्र, पहिला अध्याय 8 ते 13 ही वचने आपण वाचूया. रोम शहराला भेट देण्याचा पौलाचा बेत. पहिल्या प्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. तुमची आठवण मी निरंतर करीत असतो. म्हणजे मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करत असतो की कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे, म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करीतो. तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला उत्कंठा आहे. म्हणजे मी तुमच्या सन्निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतास मला तुम्हाविषयी व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे. बंधुजन हो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्याही मध्ये व्हावी, म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला. पण आतापर्यंत मला अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ही वचने परमेश्वर आशीर्वादित कर. मीनाताई, तुम्ही हे सुंदररीतीने देवाचं वचन वाचलत याबद्दल तुमचे मनापासून आभार. आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत नेहमीप्रमाणेच देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते, पुण्याहून रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांना भेटून मला अतिशय आनंद वाटतो. आपण सर्व या भक्तीमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो आणि प्रभू येशूच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण प्रभूच्या वचनाकडे वळण्या अगोदर नेहमीप्रमाणेच मी एक गीत गाणार आहे आणि मागच्या रविवारपासून आम्ही हे गीत गात असताना आपलं दानसुद्धा आपण परमेश्वराला अर्पण करणार आहोत. आणि आम्ही सूचना केली आहे की आपण आपलं दान, आपलं दशांश हा आपल्या मंडळीमध्ये द्या. सुवार्ता प्रसारासाठी आपण काही ठिकाणी देत असाल तर त्या ठिकाणी द्या. आणि त्या उपर, त्या व्यतिरिक्त जर आपल्याला काही सेवेसाठी दान द्यायचं असेल तर आपण आमच्या सेवेसाठी जरूर मदत करू शकता. आणि आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटी आमचा अकाउंट नंबर दिला जाईल आणि त्याचप्रकारे फोनपे किंवा गुगल पे यावर सुद्धा आपण आपलं दान पाठवू शकता. आणि आम्ही जी काही सेवा करत आहोत, काही लोकांना आपण मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. या सेवेमध्ये आपल्याला जर इच्छा असेल तर आपण जरूर आपलं दान आपण पाठवू शकता. तर यावेळेस आपण गीत गाऊया आणि त्याच वेळेस आपलं दान परमेश्वराला आपण अर्पण करूया. मी जे गाणं गाणार आहे आज भक्तिगीत संग्रहामध्ये 12 नंबरचं वंदू त्या देवाला आणि उपासना संगीतामध्ये 13 नंबरचं गाणं आहे. हा एक अभंग आहे, अतिशय सुंदर. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही. माझी आई अतिशय सुंदर गाणी गायची.
ती गाणी लिहायची सुद्धा, परंतु तिला उपासना संगीतातील गाणी गायला आवडायची. आणि माझे पप्पा आणि माझी आई लोणीमध्ये असताना रोज सकाळी 6 वाजता ते प्रार्थना करायचे आणि त्यावेळेला उपासना संगीतातील एक गीत ते गायचे. आणि आज त्यांची आठवण होते. आम्ही कदाचित आता आपल्या घरामध्ये उपासना संगीतामधून जास्त गीतं गात नाही. आमच्या मुलांना कदाचित उपासना संगीतातील गीतं माहीत नसतात. कदाचित जर आपण मराठी मंडळीमध्ये असो तर त्या ठिकाणी मराठी गीतं गायली जातात, परंतु इंग्लिश मिडियममध्ये आमची मुलं शिकतात, त्यामुळे आपण इंग्लिश वर्शिपला जातो आणि त्या ठिकाणी बहुतेक इंग्लिश गाणी आपण गातो. म्हणून आमचा हा लहानसा प्रयत्न आहे की निदान एक गाणं आपण उपासना संगीतामधून प्रत्येक वेळेस गायचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण हे गाणं गाणार आहोत, वंदू त्या देवाला. तर तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर गा. आपण परमेश्वराची स्तुती आणि आराधना करूया आणि आपलं दान आपण परमेश्वराला अर्पण करूया. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, दूत सर्व गाती पवित्र पवित्र, दूत सर्व गाती पवित्र पवित्र, नित्यची पवित्र वंदिती ते. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, पवित्र कृते सर्व त्याची होती, पवित्र कृते सर्व त्याची होती. मानव जगती निर्मिते से, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. पतितच आम्ही प्रार्थितो तुझला, पतितच आम्ही प्रार्थितो तुझला. शुद्धता आम्हाला द्यावी देवा, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी, शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी. म्हणून तुझशी मागतो हे, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. वंदू त्या देवाला आता आम्ही. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. प्रेज द लॉर्ड. मला हे गीत गात असताना आठवलं, माझे आईवडील, त्यांचं वैवाहिक जीवन 67 वर्षांचं होतं, 67 इयर्स. आणि त्यानंतर 83व्या वर्षी माझी आई प्रभूकडे गेली. आणि मग काही वर्षांनी 2014मध्ये 92व्या वर्षी आमचे पप्पा प्रभूकडे गेले. आणि आज त्यांची आठवण झाली. त्यांच्याद्वारे आम्हाला प्रभूने खूप आशीर्वाद दिला. आणि केवळ आम्हालाच नाही, परंतु त्यांच्या संपर्कामध्ये जे कोणी आले त्या सर्वांना
त्यांच्याद्वारे आशीर्वाद मिळाला अशी त्यांची साक्ष आहे. आणि त्यांच्या जीवनाबद्दल आज आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. प्रभू, आम्ही ज्या परिस्थितीमधून जात आहोत ती अत्यंत भयंकर अशी परिस्थिती आहे. आमच्या आजूबाजूला अनेक जण आजारी पडत आहेत, हे जग सोडून जात आहेत. आमच्यापैकी काही प्रियजन प्रभू हे जग सोडून गेले आहेत, तुझ्यामध्ये झोपी गेले आहेत. परंतु प्रभू, तू आमच्यावर दया केलीस, आमच्यावर कृपा केलीस आणि तू आम्हाला या पृथ्वीवर अद्याप जिवंत ठेवला आहे, यासाठी की तुझे हेतू आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावेत. प्रभू, तू आम्हाला अनेक आशीर्वाद दिले आहेत. त्या आशीर्वादांची आम्ही गणतीसुद्धा करू शकत नाही. तू आम्हाला आरोग्य दिलंस, तू आम्हाला जीवन दिलंस, आमच्या सर्व गरजा पुरवल्यास, आमचं संरक्षण केलंस. प्रभू, या सर्व तुझ्या कृपादानांबद्दल आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. तुझ्या उपकारांची जाणीव ठेवून आम्ही तुझ्या भांडारामध्ये आमचं दान आणत आहोत. प्रभू, ह्या दानाचा तू स्वीकार कर. हे दान तू पवित्र कर, आशीर्वादित कर. या दानाबरोबरच आम्ही स्वतःचं समर्पण तुला करतो. प्रभू, या दानाचा आणि आमच्या जीवनाचा तुझ्या गौरवासाठी, तुझ्या सेवेसाठी उपयोग होऊ दे. तुझ्या सुवार्तेचा प्रसार व्हावा. गोरगरीब गरजवंत त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तो होऊ दे. आणि म्हणून आम्ही हे सर्व तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. इथून पुढची संपूर्ण वेळ, संपूर्ण भक्ती प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला या भक्तीमध्ये चालव. पवित्र आत्म्या, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला शिकव. रोमकरास पत्राचा आम्ही अभ्यास करत असताना तुझं सत्य तू आम्हाला प्रगट कर. नव्यानं तू आमची भेट घे आणि हा संपूर्ण वेळ, ही संपूर्ण भक्ती आमच्या जीवनामध्ये अत्यंत आशीर्वादाची कर, अशा मी प्रार्थना करतो. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. मागच्या रविवारपासून आपण रोमकरास पत्राचा अभ्यास सुरू केला. जर मागच्या रविवारची भक्ती तुम्ही अटेंड केली नसेल तर कदाचित तुम्ही त्याची जी सुरुवात आहे, प्रस्तावना आहे, ती तुम्ही मिस केली असेल, चुकली असेल. आपण पहिल्या अध्यायामध्ये पाऊलाचं रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 1 ते 7 ही वचनं आपण पाहिली, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाऊल स्वतःची ओळख करून देतो आणि रोम येथील मंडळीशी तो बोलत आहे, त्यांना तो अभिवादन करत आहे, शुभेच्छा देत आहे. आणि मग आपण 8व्या वचनापासून जेव्हा पुढे येतो तेव्हा या विभागाचं टायटल तुमच्या बायबलमध्ये कदाचित हे असेल की रोम शहराला भेट देण्याचा पाऊलाचा बेत. तर आज आपण 8 ते 13 हा शास्त्रभाग पाहणार आहोत आणि त्यामधून प्रभू आम्हाला काय शिकवू इच्छितो, पाऊलाविषयी, रोम येथील मंडळीविषयी आम्हाला काय शिकायला मिळतं हे आपण पाहणार आहोत. 8वं वचन. पहिल्या प्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. प्रस्तावनेनंतर, अभिवादन केल्यानंतर पहिली गोष्ट पाऊल या ठिकाणी सांगतो की तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो. किती सुंदर विचार आहेत, नाही का? रोम येथील मंडळीविषयी, ज्या मंडळीला तो भेटलेला नाही, ज्या मंडळीची त्याने भेट घेतलेली नाही, परंतु पत्राद्वारे त्यांची भेट झालेली आहे, त्यांच्याविषयीचा रिपोर्ट त्याला मिळालेला आहे आणि ते ऐकून तो त्यांच्याविषयी काय उद्गार काढतो, तुम्हाविषयी मी देवाचे आभार मानतो. रोम येथील मंडळीविषयी किती सुंदर साक्ष आहे. पहा, रोम येथील मंडळी कोणी सुरू केली आपल्याला नक्की माहीत नाही. पाऊलाने ते सुरू केलं नाही. कदाचित ज्यावेळेस यहुदी लोकांचा छळ झाला, आपण प्रेषितांचे कृत्य यामध्ये पाहतो की मंडळीचा छळ झाला आणि यरुशलेममधून मंडळी पांगली आणि त्यापैकी काही जण कदाचित रोममध्ये गेले आणि रोममध्ये मंडळीची स्थापना झाली होती आणि या मंडळीला भेट देण्याची पाऊलाची इच्छा होती, परंतु त्या मंडळीविषयी पाऊलाचे विचार किती सुंदर आहेत.
आणि त्यांच्याविषयी तो असं म्हणतो की मी आपल्या देवाचे आभार मानतो. तुम्हा सर्वांविषयी आपल्या देवाचे आभार मानतो. आमच्या मंडळीविषयी जर एखाद्या सेवकानं असे उद्गार काढले तर आम्हाला किती अभिमान वाटेल, किती आनंद वाटेल, नाही का? पुणे येथील अमुक अमुक मंडळी, कोल्हापूर येथील अमुक अमुक मंडळी, मुंबई येथील मंडळी, नाशिक येथील मंडळी, या मंडळीविषयी मी देवाचे आभार मानतो असा देवाचा एक सेवक जेव्हा जाहीर करतो तेव्हा त्या मंडळीसाठी ती किती अभिमानाची गोष्ट आहे, किती आनंदाची गोष्ट आहे की या मंडळीबद्दल आभार मानण्यासाठी या सेवकाकडे काही चांगले शब्द आहेत. आणि हे आभार मानत असताना तो काय म्हणतो? येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो. पौलाच्या पत्रांमधून आपल्याला थिओलॉजी समजते. तुम्ही असं म्हणाल की थिओलॉजी आम्ही बायबल कॉलेजमध्ये जाऊनच शिकायची असते. नाही नाही नाही. थिओलॉजी हा असा शब्द आहे की देवासंबंधीचा अभ्यास, देवाविषयीचं ज्ञान. आणि आम्ही सर्व जे सर्वसामान्य लोक आहोत, आम्ही सर्व थिओलॉजीचा अभ्यास करत असतो. ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्ही थिओलॉजीचा अभ्यास करत असतो. आणि या ठिकाणी देवाचे आभार मानत असताना ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे पाऊल मानत आहे. पहा, तो असं म्हणू शकला असता मी तुमच्यासाठी देवाचे आभार मानतो, पण तो म्हणतो मी येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचे आभार मानतो. म्हणजे त्याची प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून आहे. येशू ख्रिस्त हा मध्यस्थ आहे आणि त्या मध्यस्थाच्या द्वारे मी तुमच्यासाठी देवाचे आभार मानतो. इट इज अ करेक्ट थिओलॉजी. योग्य प्रकारचा हा सिद्धांतिक विचार आहे. त्याचा सिद्धांत अगदी सरळ आहे की देवाकडे जाण्यासाठी आम्हाला येशू ख्रिस्त हा मध्यस्थ आहे. आणि म्हणून मंडळीविषयी जेव्हा तो देवाचे आभार मानतो, ते देवाचे आभार मानत असताना तो ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे मागतो. आणि हा फार सुंदर विचार अगदी प्रारंभीच या ठिकाणी पाऊलाने व्यक्त केला. आता पहा, पाऊल म्हणतो पहिल्या प्रथम, पण त्याचा अर्थ असा नाही तो दुसरं तिसरं आणि चौथी गोष्ट सांगतो, नाही. फक्त पहिल्या प्रथम. जसं आपण एखाद्या भाषणाला सुरुवात करतो त्यावेळेस आपण म्हणतो सर्वप्रथम मी आपल्या आयोजकांचे आभार मानतो, आणि मग कदाचित इतर नाव आपण घेतो. आपण असं म्हणत नाही की आता दुसरा नंबर, तिसरा नंबर, चौथा नंबर. परंतु आपल्या या पत्राला सुरुवात करत असताना, त्या लोकांशी संभाषण करत असताना, संवाद करत असताना पहिली गोष्ट तो म्हणतो की मी तुमच्याबद्दल देवाचे आभार मानतो. माझ्याविषयी जर असं कोणी म्हटलं तर मला किती आनंद वाटेल ना. जर नागपूर येथील एखादा देवाचा सेवक, बँगलोर येथील एखादा देवाचा सेवक, हैदराबाद इथला देवाचा सेवक, कुठल्याही शहरातील किंवा न्यूयॉर्कमधला देवाचा सेवक, लंडनमधला देवाचा सेवक जर माझ्याविषयी असं म्हटला की तुझ्याबद्दल मी देवाचे आभार मानतो, किती मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी. पहा, आमचं जीवन किती मौल्यवान आहे. पाऊलासारखा इतका महान सेवक रोम येथील मंडळी, ज्या मंडळीला त्यानं भेट दिलेली नाही, त्या मंडळीविषयी ऐकतो आणि देवाचे आभार मानतो. आणि त्याचं कारण तो पुढे देतो. पहा, कारण तुमचा विश्वास जग जाहीर होत आहे. यासाठी आभार मानत नाही की ते फार चांगलं काम करत आहेत, त्यांची मंडळी फार सुंदर, त्यांची बिल्डिंग फार सुंदर आहे, तिथं फार श्रीमंत लोक आहेत, तिथं दानशूर लोक आहेत. याचा उल्लेख नाही करत तो. तुमचा विश्वास जग जाहीर होत आहे. आणि विश्वास म्हणजे काय? त्यांचं जीवन. त्यांचं जीवन हे त्यांची साक्ष झालं होतं. त्यांच्या जीवनामधून प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास प्रगट होतो. पहा, त्यांचे काही कार्यक्रम होते असं आपण वाचत नाही. त्यांनी मोठं क्रुसेड भरवलं होतं, किंवा त्यांनी फार मोठी बिल्डिंग बांधली होती, किंवा फार मोठा अनाथाश्रम बांधला होता, किंवा फार मोठं कॉलेज बांधलं होतं. त्यांनी असं काही केलं नव्हतं. पण त्यांचं जीवन हे प्रभूसाठी अशा प्रकारे समर्पित होतं की त्या जीवनाकडे पाहून त्यांचा विश्वास संपूर्ण जगाला समजत होता. त्या काळातील जे काही जग होतं, त्या काळातील ज्या काही विश्वासी मंडळ्या होत्या, त्या मंडळांमध्ये रोम
येथील मंडळीची साक्ष अतिशय सुंदर होती. आज माझ्या मंडळीची साक्ष काय? ज्यावेळेस दुसऱ्या एखाद्या शहरातील लोक ज्यांनी माझ्या मंडळीला कधी भेट दिलेली नाही, माझं चर्च कधी पाहिलेलं नाही, आम्ही कसे आहोत कधी पाहिलेलं नाही, परंतु माझ्याविषयी ऐकलं आहे, आमच्या मंडळीविषयी ऐकलं आहे, आमच्या पालकसाहेबांविषयी ऐकलं आहे, आमच्या कदाचित सेशनविषयी ऐकलं आहे, आमच्या मंडळीविषयी ऐकल्यानंतर देवाचे सेवक परमेश्वराचा धन्यवाद करतील का? आज मला हा प्रश्न विचारायची गरज आहे की माझ्या मंडळीकडे पाहिल्यानंतर दूर ठिकाणी राहणारे, दुसऱ्या देशात राहणारे, दुसऱ्या प्रांतात राहणारे देवाचे सेवक प्रभूचे आभार मानतील का? पहा किती सुंदर साक्ष रोम येथील मंडळीची. आणि आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे की माझा विश्वास जगजाहीर होत आहे का? की माझ्या विश्वासाच्या ऐवजी माझ्या चर्चच्या कोर्ट केसेसविषयी बोललं जातं आहे. माझ्या चर्चमध्ये जे करप्शन आहे, जो भ्रष्टाचार आहे, जी भांडणं आहेत, त्याच्याविषयी चर्चा होते का? कदाचित आम्हाला सर्वांना शरमेनं आमची मान खाली घालावी लागेल. होय, पुष्कळदा माझ्या मंडळीमध्ये अयोग्य गोष्टी घडत आहेत. माझं जीवन, माझ्या मंडळीचं जीवन हे ख्रिस्ताच्या सुवार्तेला पात्र नाही, ख्रिस्ताच्या सुवार्तेला पोषक नाही आहे, ख्रिस्ताची सुवार्ता माझ्या जीवनामधून इतरांना समजत नाही. आणि कदाचित मला लाजेनं मान खाली घालावं लागेल. आज आपण विचार करूया, माझ्या मंडळीची साक्ष काय आहे? या मंडळीचा विश्वास जग जाहीर होत आहे. या मंडळीचं कार्य, या मंडळीचं जीवन इतकं सुंदर आहे की त्यांच्या विश्वासाविषयी आज लोक बोलत आहेत. ही माझी आज साक्ष आहे का? या एकाच वचनावर मी पुष्कळ बोलू शकेन, परंतु आपल्याला हे पुस्तक संपवायचं आहे, त्यामुळे मी पुढे जाईन. पुढे पाऊल म्हणतो 9व्या वचनामध्ये, तुमची आठवण मी निरंतर करीत असतो, म्हणजे मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करत असतो की कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे, म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट पाऊलाची स्वतःची एक सुंदर साक्ष आहे. ती साक्ष ही आहे की तुमची आठवण मी निरंतर करत असतो. ही सुंदर ना, देवाचा सेवक या मंडळीला सांगतो की मी तुमची आठवण नेहमी करतो. आपल्यापैकी अनेक जण आहेत की जे मला फोन करतात, मेसेज पाठवतात, मला लिहितात की पास्टर मी तुमच्यासाठी रोज प्रार्थना करतो, मी तुमच्यासाठी नेहमी प्रार्थना करतो. मला खूप आनंद वाटतो. मला असं वाटतं इतर कोणत्याही गिफ्टपेक्षा जेव्हा मी हे ऐकतो की मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा मला अतिशय आनंद वाटतो. पैशाने विकत घेणाऱ्या कुठल्याही दानापेक्षा ही अत्यंत मौल्यवान अशी भेट आपण इतरांना देऊ शकतो, ज्यावेळेस आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो. हा देवाचा सेवक म्हणतो की मी निरंतर तुमच्यासाठी प्रार्थना करतो. किती सुंदर नाही का? पहा, आम्हा सर्वांना देवानं प्रार्थनेची सेवा दिली आहे. मला नाही वाटत आमच्यापैकी कोणी असं म्हणू शकेल, नाही मला अजिबात प्रार्थना करता येत नाही. होय, तुम्हाला कदाचित सभेमध्ये, मंडळीमध्ये जाहीरपणे प्रार्थना करता येत नसेल, पण तुम्हाला प्रार्थनाच करता येत नाही असं शक्य नाही ना. कमीत कमी तुम्ही जेवणावरची प्रार्थना करत असाल, तुम्ही झोपण्या अगोदर प्रार्थना करत असाल, तुम्ही उठल्यावर प्रार्थना करत असाल. आपण कमीत कमी 5-10 दिवसामध्ये प्रार्थना करत असतो, कमीत कमी. एक तर उठल्यानंतर, त्यानंतर ब्रेकफास्ट, लंच, डिनर 3 आणि झोपताना, म्हणजे कमीत कमी 5 प्रार्थना प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणारा करतच असतो असं माझा विश्वास आहे. आमच्यापैकी अनेक जण त्यापेक्षा अनेक तास, अनेक वेळ प्रार्थनेमध्ये घालवत असतो. आपला प्रार्थनेचा भरपूर समय असतो. आपण उपवास करतो, आपण प्रार्थना करतो. आपल्यापैकी प्रार्थनेमध्ये अतिशय पुढे गेलेले आहेत, प्रार्थना योद्धे आहेत, प्रार्थनेमध्ये आपण मुरावलेले आहोत. पण ते सगळेच नाहीत, पण आम्ही सर्व प्रार्थना करू शकतो. आणि या प्रार्थनेमध्ये आपण इतरांची आठवण करू शकतो. आपल्या प्रार्थना केवळ मी, माझं कुटुंब
याच्यापुरतंच मर्यादित न राहता इतरांसाठी, माझे बंधुजन, माझ्या बहिणी, विश्वासामधील माझे बंधुजन, यांच्यासाठी मी प्रार्थना करणं, मंडळीसाठी प्रार्थना करणं, माझे मित्र, माझ्या मैत्रिणी जे जगामध्ये सर्वत्र विखुरले आहेत वेगवेगळ्या देशामध्ये आहेत, आम्हाला फोन करता येत नाही, कदाचित आम्हाला भेटता येत नाही, आम्हाला इतर कोणत्याही मार्गाने संपर्क करता येत नाही, परंतु आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. बरोबर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करू शकता, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतो. पहा देवानं किती सुंदर दान तुम्हाला आणि मला दिलं, नाही का? आम्ही ज्या जगामध्ये इतर कोणतीही मदत नाही करू शकलो तरीसुद्धा आम्ही प्रार्थनेद्वारे एक दुसऱ्यांना प्रभूसमोर उचलू शकतो. प्रभूच्या दयासनासमोर आपण एकमेकांना उंच करू शकतो. आणि ज्यावेळेस आम्ही अंतःकरणापासून प्रार्थना करतो त्यावेळेस देव आमची प्रार्थना ऐकतो. पहा आमच्या प्रार्थनेच्या द्वारे इतरांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं, इतरांच्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त होतो. कधी कधी आम्हाला असं वाटतं की अमुक अमुक ठिकाणी प्रेयर टॉवरला किंवा मोठा देवाचा सेवक, मी आता कोणाचं नाव घेणार नाही, परंतु काही सेवकांकडे जर प्रार्थना विनंती पाठवली तरच आपल्या प्रार्थना देव ऐकतो, असा एक गैरसमज आहे. अजिबात नाही. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक विश्वासणारा प्रार्थना करण्यासाठी सबळ आहे, सक्षम आहे. या जगातील कुठलाही मोठा सेवक त्याच्या इतकंच तुम्हाला सुद्धा प्रार्थनेचं दान, प्रार्थनेचं सामर्थ्य देवानं दिलं आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही मोठमोठ्या सेवकांवर अवलंबून राहायची गरज नाही. हो, चांगली गोष्ट आहे, सेवक आपल्यासाठी प्रार्थना करतात, ही फार चांगली गोष्ट आहे. मला खात्री आहे की ज्यावेळेस रोम येथील मंडळीने हे पत्र वाचलं की पाऊल म्हणतो की मी तुमच्यासाठी निरंतर प्रार्थना करतो, त्यावेळेस त्यांचं अंतःकरण भरून आलं असेल. देवाचा इतका महान सेवक, त्याची साक्ष त्यांनी ऐकली असेल, आणि हा देवाचा सेवक आम्हाला सांगतो की मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पहा किती मोठा आनंद त्यांना झाला असेल. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला सांगता ना मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तुम्हाला माहिती आहे त्या व्यक्तीला किती आनंद होतो. मला तो अनुभव आहे. आपल्यापैकी अनेक जण ज्यावेळेस मला सांगतात की मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, त्यावेळेस मला खूप आनंद होतो, खूप समाधान होतं, खूप मोठं एक पाठबळ मला मिळतं. आणि देवाच्या अनेक सेवकांना, मिशनरी, अत्यंत दुर्गम भागामध्ये देवाचे काही सेवक अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सेवा करत आहेत. त्यांना आपल्याला काहीही मदत नाही करता आली ना तरी आपण एक मदत निश्चित करू शकतो, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो, आपण त्यांच्यासाठी अश्रू गाळू शकतो, आपण देवाकडे आरोळी मारू शकतो. तुम्हाला माहिती आहे आज भारतामध्ये अनेक ठिकाणी मंडळांचा छळ होत आहे, पालकांवर हल्ले होत आहेत, आणि अशा देवाच्या सेवकांसाठी आम्ही प्रार्थना करणं ही फार सुंदर संधी देवानं तुम्हाला आणि मला दिली आहे. मी दररोज संध्याकाळी प्रार्थना विनंती पाठवत असतो. दररोज संध्याकाळी 7 वाजता हा अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा प्रार्थनेचा समय आहे. परंतु रोज प्रार्थनेची एक विनंती मी पाठवण्याचा प्रयत्न करतो. माझी इच्छा आहे की तुम्हीसुद्धा प्रार्थना करावी आणि तुमच्या विनंत्या आमच्याकडे पाठवाव्यात. म्हणजे आपल्या प्रेयर ग्रुपमध्ये आपण त्या विनंत्या लोकांपर्यंत देऊ शकतो. लोक तुमच्यासाठी प्रार्थना करतात. पुष्कळ लोकांना लाज वाटते, मी कशाला सांगायचं प्रार्थना करायला. काही जण आजारी असतात पण कधीच कोणाला सांगत नाहीत. त्यांना कमीपणा वाटतो प्रार्थना करायला सांगणं. एक पाळक मागच्या वर्षी प्रभूकडे गेले आणि त्यांच्यासाठी प्रार्थनेची विनंती देवाच्या एका सेवकाने पाठवली आणि त्यांना करोना झाला होता. ज्यावेळेस ती प्रार्थनेची विनंती त्यांच्या मुलानं पाहिली त्यावेळेस त्या मुलानं त्या देवाच्या सेवकाला म्हटलं, कशाला तुम्ही छापलं ते, त्यांना काय करोना झाला नाही, कशाला त्यांच्यासाठी प्रार्थनेची विनंती केली. आणि ते प्रभूचे सेवक मरण पावले. प्रार्थनेची सुंदर संधी होती. अधिक लोकांनी जर प्रार्थना केली असती कदाचित देवानी प्रार्थना ऐकली असती. आणि म्हणून प्रार्थनेची आम्हाला कधी लाज वाटू नये. मला कधीच लाज वाटत नाही. मी प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना विनंत्या पाठवत असतो. कदाचित लोकांना माझा राग पण येत असेल किंवा लोक हसत असतील मला, काय प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करा सांगतात हा. पण मला खूप आनंद वाटतो की ज्यावेळेस लोक माझ्यासाठी प्रार्थना करतात, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करता, हे तुमचं फार मोठं गिफ्ट माझ्यासाठी आहे. आणि तुमच्या या प्रार्थनेच्या
पाठबळामुळं, या पाठिंब्यामुळं मला माझी सेवा करता येते. आणि देवाचे असे अनेक सेवक आहेत, विशेषतः मिशनरी हे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सेवा करत आहेत. त्यांना तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेची गरज आहे. पौलाचं हे उदाहरण पाहिल्यानंतर आपण एक नव्यानं समर्पण करूया का, की मी देवाच्या सेवकासाठी प्रार्थना करेन. अर्थात देवाचे सेवक यांच्यासाठीच तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे असं काय नाही. आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करायला पाहिजे, सर्वांसाठी प्रार्थना करायला पाहिजे. जेव्हा एखादा डॉक्टर रुग्णाची सेवा करतो त्याला प्रार्थनेची गरज असते. जेव्हा एखादी नर्स आपला जीव धोक्यात घालून पेशंटची सेवा करत असते त्यावेळेस त्या नर्सला आपल्या प्रार्थनेची गरज असते. त्यावेळेस एखादा पोलीस कर्मचारी रस्त्यावर लोकांना मदत करत असतो, कदाचित गर्दीचं नियंत्रण करत असतो, त्याला आपल्या प्रार्थनेची गरज आहे. एखादा पोस्टमन ज्यावेळेस पत्र पोहोचवण्यासाठी जात असतो त्याला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे. आज आपण समर्पण करूया का, की मी अशा लोकांसाठी प्रार्थना करेन की ज्यांच्यासाठी कदाचित मी आजपर्यंत प्रार्थना केली नव्हती. देवानं माझे डोळे उघडावेत, देवाने माझ्या अंतकरणामध्ये ओझं द्यावं की अशा लोकांसाठी मी प्रार्थना करेन. कदाचित त्यांना दुसरी कोणतीही मदत मला करता येत नाही, पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. माझी खूप इच्छा असते की अनेक लोकांना मदत करावी, परंतु त्यांना मदत करणं मला शक्य होत नाही. परंतु मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि देव अद्भुत रीतीनं प्रार्थनेचं उत्तर देतो. रोम येथील मंडळीला पौल म्हणतो, मी निरंतर तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आपण शिकूया पौलापासून. पौल रोम येथील मंडळीची सदैव आठवण करत होता, परंतु आज या प्रार्थनेमध्ये त्याची विशेष विनंती आहे, याविषयी तो सांगतो. तो त्यांना सांगतो, मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करत असतो की कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे, म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. आपल्या प्रार्थनेमध्ये आता पौल जी विनंती करते ती अशी आहे की कसंही करून त्याला रोम येथे जाता यावं. त्याची मनापासून इच्छा आहे जी तो प्रगट करतो. आणि आमच्यापैकी अनेक जण अशा प्रकारे इच्छा प्रगट करतात, नाही का. आम्हाला काही ठिकाणी जायचं असतं. आमच्यापैकी काही जण अमेरिकेला जाण्यासाठी फार उत्सुक असतात. कसंही करून मला अमेरिकेला जाता यावं. कोणाची इच्छा असते की ऑस्ट्रेलियाला जातं, कोणाची इच्छा असते इंग्लंडला जातं. कसंही करून आपल्याला जाता यावं यासाठी ते धडपडत असतात. आणि चांगलं आहे. पौलसुद्धा म्हटलं, मला कसंही करून रोमला यायचं आहे. पौल हा देवाचा सेवक होता. आजकाल जर देवाचे सेवक असतील तर त्यांनी ते असं म्हटलं असते, गॉड हॅज टोल्ड मी टू कम टू रोम अँड आय एम कमिंग. नाही का. ते देवाला जणू काय सूचना करतात, ते देवाला गृहीत धरतात की देवानं मला सांगितलेलं आहे मी रोमकडे येणार, आणि ते जाहीर करून टाकतात भविष्य, मी असं असं करणार आहे. देवाने मला इकडं जायला सांगितलं, देवाने मला तिकडं जायला सांगितलं. अशा प्रकारे मोठमोठी विधानं आजकाल देवाचे सेवक करत असतात. परंतु पौल काय म्हणतो, कसंही करून रोमला यावं माझी इच्छा आहे. परंतु पहा, त्या इच्छेमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, जणू काय अट आहे. तो काय म्हणतो, देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे येणे व्हावे. देवाची इच्छा असल्यास. इफ इट इज गॉड्स विल. आम्ही जे काही करतो त्यामध्ये देवाची इच्छा आहे का हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. आमच्यापैकी अनेकांना फॉरेनला जायला खूप आवडतं, नाही का. मी सुद्धा बऱ्याचदा गेलेलो आहे आणि मला आवडतं फॉरेनला जायला. परंतु त्याचा अर्थ असा नाही की कसंही करून मी फॉरेनला जायलाच पाहिजे. माझे अनेक मित्र अमेरिकेमध्ये आहेत, इतर देशांमध्ये आहेत, आणि काही जण मला प्रश्न करतात, तुम्ही अद्याप का गेला नाही. आणि देवाने मला हे शिकवलं की देवाची इच्छा आहे का हे जाणून घ्यायला पाहिजे. देवाची इच्छा असल्यास माझं येणं व्हावं. पौल हा देवाचा सेवक स्वतःविषयी अशी खात्री देत नाही की नाही मी येणार, छाती ठोकपणे मी येणार, देवानं मला सांगितलं तुमच्याकडे येणार मी. नाही, तो म्हणतो माझी इच्छा आहे, परंतु देवाची इच्छा असल्यास
पहा, आमच्या सर्व योजना, आमच्या सर्व प्लॅन्स आम्ही देवाच्या इच्छेवर सोपवायला पाहिजे. वी मस्ट लर्न टू सबमिट एव्हरीथिंग इन टू द हँड्स ऑफ गॉड अँड सबमिट टू द विल ऑफ गॉड. आम्हाला सर्वांना हे शिकणं आवश्यक आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही जे काही करू इच्छितो ते सर्व आम्ही देवाच्या हातामध्ये सोपवावं. अनेक आईवडिलांना इच्छा असते की माझा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, माझी मुलगी इंजिनियर व्हायला पाहिजे, आणि त्यासाठी वाटेल ते करण्याची आमची तयारी असते. डोनेशन भरायचं असेल तर ते डोनेशन भरेन, कोणाचे हात ओले करायचे असतील, कोणाला खुश करायचं असेल. अनेक आईवडील आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असतात. परंतु देवाची इच्छा आहे का हा प्रश्न ते विचारतात का? देवा, तुझी इच्छा आहे का माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं, माझ्या मुलानं इंजिनियर व्हावं, माझ्या मुलानं MBA व्हावं, माझ्या मुलानं पोलीसमध्ये जावं? देवाची इच्छा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो का? पाऊलाची मनापासून इच्छा होती रोमला भेट द्यावी, परंतु त्यामध्ये त्यानं देवाची इच्छा जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आपली इच्छा त्याने देवाच्या इच्छेच्या अधीन ठेवली, आणि हे तुम्हाला आणि मला शिकायचं आहे. आमची स्वतःची खूप इच्छा असते, आम्हाला खूप पैसे कमवायची इच्छा असते, आम्हाला सुंदर बंगला बांधायची इच्छा असते, आम्हाला सुंदर कार घ्यायची इच्छा असते, आमच्या काही बहिणींना भरपूर दागदागिने करायची इच्छा असते. फार चांगलं आहे त्या सगळ्या इच्छा. परंतु यामध्ये आम्ही देवाची इच्छा जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आम्ही जे काही करतो त्यामध्ये आपण देवाची इच्छा काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. जे आईवडील आहेत ते आपल्या मुलांविषयी नेहमीच चिंतित असतात. त्यांचं कसं होईल, त्यांचं भवितव्य कसं असेल, त्यांचं करिअर कसं असेल, त्यांचं लग्न कसं होईल, अशा अनेक गोष्टींची चिंता ते करतात. परंतु आईवडील ही प्रार्थना करतात का, देवा तुझी इच्छा त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. मला असं वाटतं की त्याने डॉक्टर व्हावं, मला असं वाटतं त्याने इंजिनियर व्हावं, मला असं वाटतं की त्याने शिक्षक व्हावं, मला असं वाटतं त्याला गव्हर्नमेंट जॉब मिळावा. परंतु देवा तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. अशी प्रार्थना केली तुम्ही आपल्या मुलांसाठी? पाऊलापासून आपण हे शिकूया की देवाची इच्छा असेल तर माझा मार्ग मोकळा होऊ दे. प्रभू, तुझी इच्छा असेल तर मला या गोष्टीमध्ये यश दे. तुझी इच्छा असेल तर माझं घर बांधण्यासाठी मला मदत कर. तुझी इच्छा असेल तर मला सहाय्य कर. पुष्कळदा आम्ही देवाची इच्छा गृहीत धरतो, नाही का? देवाची इच्छा आहे माझं चांगलंच व्हावं. देव थोडीच म्हणेल की माझं वाईट व्हावं. देवाची इच्छा आहे मी सुवार्थ प्रसार करावा. देवाची इच्छा आहे मी मंडळी बांधावी. देवाची इच्छा आहे मी चर्च बिल्डिंग बांधावी. देवाची इच्छा आहे मी सुंदर घर बांधावं. देवाची इच्छा आहे मी चांगली सुंदर गाडी घ्यावी. आम्ही देवाची इच्छा गृहीत धरतो. पाऊलासारखा देवाचा सेवक म्हणतो की देवाची इच्छा असेल तर माझा मार्ग मोकळा व्हावा. आमच्यामध्ये ती नम्रता आहे का? प्रार्थनेमध्ये मला असं वाटतं आम्हाला नम्र होण्याची गरज आहे. आणि आज आपण पाऊलापासून हे शिकूया की आपल्या प्रार्थनेमध्ये आपण नम्रपणे देवाची इच्छा जाणण्याचा प्रयत्न करूया. 10 वचन. याविषयी देव माझा साक्षी आहे, त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो. पाऊलाचं ईश्वर परिज्ञान, पाऊलाचं ख्रिस्ती सिद्धांत किती स्पष्ट आहे पहा. या एका वचनामध्ये तो देवाविषयी बोलतो, आत्म्याविषयी बोलतो आणि पुत्राविषयी बोलतो आणि सुवार्तेविषयी बोलतो. तो म्हणतो की देव माझा साक्षी आहे. मी जे काय तुम्हाला सांगत आहे त्याविषयी देव माझा साक्षी आहे. पण त्याला खात्री होती. तो खोट्या गोष्टी बोलत नाही. फक्त लोकांना संतुष्ट करण्यासाठी, लोकांना बरं वाटावं म्हणून तो बोलत नाही. आजकाल आम्ही देवाचे सेवक अनेकदा ते करतो, नाही का? लोकांना बरं वाटेल अशा गोष्टी आपण बोलतो. तुझं सर्व काही चांगलं होईल, तुला बरं होईल, तुला बरं वाटेल, तुला हे होईल, तुला ते होईल, तुला हे मिळेल, तुला ते मिळेल. फक्त चांगल्या चांगल्या, फक्त पॉझिटिव्ह गोष्टी बोलायच्या. देवानं आम्हाला त्याच्यासाठी दुःख सहन करण्यासाठी सुद्धा पाचारण केलं आहे, हे कधी कधी आम्ही विसरून जातो.
परंतु पाऊल म्हणतो देव माझा साक्षी आहे. मी जे काही सांगत आहे ना त्याविषयी देव माझा साक्षी आहे. पाऊल देवाची साक्ष या ठिकाणी देतो आणि तो म्हणतो त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो. मी त्या देवाची सेवा करतो आणि त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो. पाऊलाची जी सेवा आहे त्याचं जणू काय सार तो सांगतो की मी देवाची सेवा आत्म्यानं मनापासून करत आहे आणि पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यामध्ये करत आहे. पाऊलाचं जीवनामध्ये जे ध्येय आहे ते या एका वाक्यामध्ये जणू काय तो प्रगट करतो की मी देवाचं कार्य करत आहे, आत्म्यानं करत आहे आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या कार्यात करत आहे. पाऊलाचा उद्देश अगदी स्पष्ट होता. त्याच्या जीवनासमोर त्याचे जे हेतू आहेत, त्याच्या ज्या योजना आहेत, त्याचे जे उद्देश आहेत अगदी स्पष्ट आहेत की मला देवाची सेवा करायची, ख्रिस्ताची सुवार्ता गाजवायची. आमच्यापैकी अनेक जण आम्ही जेव्हा सेवेत येतो त्यावेळेस आम्ही फार मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो. मला प्रभूची सेवा करायची आहे, मला प्रभूसाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे. परंतु प्रत्यक्ष सेवेमध्ये आल्यानंतर सेवेतली संकटं, सेवेतली आव्हानं जेव्हा आपल्याला समजतात त्यावेळेस आम्ही डळमळून जातो आणि मग आमच्यासमोर मोह निर्माण होतात. मला अधिक चांगला पगार कसा मिळेल, मला अधिक चांगली पोझिशन कशी मिळेल, यासाठी आम्ही धडपडत असतो नाही का. आणि मग त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करत असतो. हे अनेक ख्रिस्ती सेवकांमध्ये आज आम्हाला पाहायला मिळतं. पौलाचं साक्ष अगदी स्पष्ट आहे की मी देवाचं कार्य करत आहे आणि ख्रिस्ताची सुवार्ता हे माझं कार्य आहे. त्याच्या जीवनाचा उद्देश अगदी स्पष्ट होता. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आमचे उद्देश काय आहेत? हो, आम्हाला चांगलं काम करायला पाहिजे, आम्हाला भरपूर पैसा मिळवायला पाहिजे, त्यामध्ये काही वाईट नाही. आम्हाला चांगलं मोठं घर बांधायला पाहिजे, आम्हाला चांगली गाडी पाहिजे, आम्हाला सुख पाहिजे, ऐशो आराम पाहिजे, या सर्व चांगल्या गोष्टी आहेत. परंतु आमच्या जीवनाचा मूळ उद्देश देवाची सेवा करणं आहे का? ख्रिस्ताची सुवार्ता आमच्या कार्यामध्ये होते का? हा प्रश्न आहे. आम्ही जे काही करू त्यामध्ये आम्हाला ख्रिस्ताची सेवा करायची आहे हे आम्ही बोलतो का? केवळ बोलून नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये आपण हे दाखवून देतो का की मला ख्रिस्ताची सुवार्ता सांगायची आहे. मी मिरजमध्ये होतो आणि मिरजेमध्ये ज्यावेळेस मेडिकल स्टुडंट्स मिरजेमध्ये त्या काळामध्ये वानलेस हॉस्पिटलच्या 3 सीट असायच्या. ख्रिस्ती घरातील, महाराष्ट्रातील विशेषतः ख्रिस्ती घरातील मुलांना मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी फार सुंदर संधी होती. आणि त्यावेळेस मी काही व्यक्तींच्या साक्षी ऐकल्या. ज्यावेळेस त्यांना ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये केवळ एकच विचार होता, आय वॉन्ट टू सर्व द सफरिंग ह्युमॅनिटी. मला जे दुःखित आहेत त्यांची सेवा करायची आहे, मला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव गाजवायचं आहे. आय वॉन्ट टू बी अ टेस्टिमनी टू द लॉर्ड जीसस क्राइस्ट. आणि मग पुष्कळ वर्षानंतर त्यांच्यापैकी काही जणांचं जीवन मी पाहतो. फार क्वचित असे काही लोक, मेजॉरिटी माझ्यासमोर जे लोक आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे प्रभूची सेवा करत आहेत. परंतु काही जणांनी पाहिलं, एक व्यक्ती मला माहीत आहे की जिचा देवावर सुद्धा विश्वास नाही आज. ही व्यक्ती ज्यावेळेस त्या ठिकाणी आली त्यावेळेस मला ख्रिस्ताची सेवा करायची म्हणून आली. त्या बोलण्यावरून त्या व्यक्तीला ॲडमिशन मिळालं आणि ती व्यक्ती आमच्याबरोबर रोज प्रार्थना करायची. अतिशय सुंदर जीवन त्या व्यक्तीचं होतं, अतिशय टॅलेंटेड. परंतु आज अत्यंत यशस्वी ती व्यक्ती डॉक्टर झालेली आहे, परंतु देवापासून दूर आहे. ती आज देवाला ओळखत नाही. देवावरचा विश्वासच त्या व्यक्तीचा गेला आहे. अतिशय दुर्दैवी, अतिशय दुःखदायक अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक सेवक, देवाचे अनेक सेवक ज्यावेळेस सेवा सुरू करतात त्यावेळेस मला ख्रिस्ताची सेवा करायची आहे, मला सुवार्ता सांगायची आहे, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी आम्ही बोलतो. आणि मग आमच्यासमोर मोह येतात. जास्ती पैसा कुठे मिळेल, प्रसिद्धी कशी मिळेल, आम्हाला अधिकाधिक स्वतःसाठी कसं मिळवता येईल, या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत राहतो. आणि अनेक सेवक आज प्रभूच्या सेवेपासून दूर गेलेले आहेत. ते
ते सेवा सोडून अनेक गोष्टींमध्ये मग्न झालेले आहेत. काही काही मंडळांमध्ये जे प्रमुख असतात, त्या मंडळांचे प्रमुख त्या प्रमुख पदावर बसण्या अगोदर अत्यंत चांगली सेवा करत असतात. परंतु एकदा त्या पदावर ते बसले की त्यांची सेवा जणू काही नष्ट होते. ते फक्त व्यवस्थापन करतात, ॲडमिनिस्ट्रेशन करतात. याचं उद्घाटन, त्याचं उद्घाटन आणि इथं प्रार्थना, तिथं प्रार्थना. परंतु वचनाची सेवा जवळजवळ त्यांची बंद झालेली असते. हे मला पाहायला मिळतं. पौलाच्या जीवनासमोर निश्चित उद्देश होता की मला देवाची सेवा करायची आणि मला ख्रिस्ताची सुवार्ता सांगायची. आज आपल्या सर्वांना मला आव्हान करायचं आहे. तुमच्या जीवनाचा उद्देश काय? तुम्ही काही करत असता. तुम्ही डॉक्टर असा, नर्स असा, ऑफिसमध्ये काम करणारे असा, शिक्षक असा किंवा तुम्ही घरी असा. देवाची सेवा करणं, ख्रिस्ताची सुवार्ता सांगणं हा तुमचा जीवनामध्ये उद्देश आहे. त्यासाठीच देवानं तुम्हाला आणि मला निवडलं आहे. आज जर आम्ही आपल्या निर्णयापासून दूर गेलो असेल, आमच्या उद्देशापासून दूर गेलो असेल, तर प्रभूनं आमचं सहाय्य करावं की आम्ही परत त्याच्या मार्गामध्ये यावं आणि प्रभूच्या सेवेसाठी आपण तयार व्हावं. पौलाला रोमला भेट काय द्यायची आहे त्याच्याविषयी त्याचं कारण तो आता सांगतो. वचन 11. तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. रोम इथं भेट देण्याची पौलाची जी इच्छा होती ती साईट सीइंगसाठी नव्हती किंवा त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाता यावं, भरपूर जेवण चांगलं चांगलं पक्वान्न खाता यावं, चांगले चांगले ठिकाणं पाहता यावेत, हा उद्देश नव्हता. पौल म्हणतो की तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे. पहा, पौल या ठिकाणी या मंडळीकडे जात असताना त्यांच्याकडून काय मिळेल याची अपेक्षा करत नाही. आज अनेक सेवक मला काय मिळेल, मला काय फायदा होईल, या ठिकाणी भेट दिल्यानंतर मला काय मिळेल, मला काय मानधन मिळेल, मला काय गिफ्ट्स मिळतील, यासाठी पुष्कळदा अपेक्षा करतात. मी असं ऐकलं आहे, मला माहीत नाही किती खरं आहे, परंतु काही काही देवाचे सेवक विशेषतः जे हिलिंग क्रुसेड घेतात, मी असं ऐकलं आहे की त्यांची डिमांड असते की कमीत कमी 1,00,000 रुपये त्यांच्या सेवेला जर दिले तर ते तुमच्या शहराला भेट देतील. त्यांची 5 स्टारमध्ये जर सोय झाली राहण्याची तर ते येतील. त्यांच्यासाठी AC कार जर असेल तर ते या ठिकाणी येतील. येण्या अगोदर सेवक डिमांड करतात. आता पौल म्हणतो की मला तुमच्याकडे यासाठी यायचं आहे की मला तुम्हाला काहीतरी देता यावं. हा किती मोठी गोष्ट आहे. हा देवाचा महान सेवक, ज्यानं देवासाठी सर्व काही सोडून दिलं होतं, सर्व गोष्टींचा त्याग केला होता. त्याने अनेक दुःख सहन केलं, अनेक छळ सहन केला, आणि तो म्हणतो की तुम्हाला कृपादान द्यावे म्हणून मला भेट द्यायची तुम्हाला. ती व्हॉट अ बिग हार्ट. त्याचं अंतःकरण इतकं मोठं आहे की तो म्हणतो रोम येथील मंडळीला मला यासाठी भेट द्यायची की मला त्यांना कृपेचं दान द्यायचं आहे, मला तुम्हाला आध्यात्मिक कृपादान द्यायचं आहे. A servant of God has something spiritual to give to people. देवाचा सेवक जगिक गोष्टी सहसा सांगत नाही. तुम्हाला कार मिळेल, तुम्हाला बंगला मिळेल, तुम्हाला बँकेमध्ये इतके पैसे जमा होतील म्हणून मी तुम्हाला काय आशीर्वाद देणार आहे, अशी अभिवचनं आपल्याला बायबलमध्ये नाही आढळत. आजकालचे सेवक असं म्हणतात की तुम्ही माझ्या सेवेला द्या, तुम्ही 10,000 द्या, तुम्हाला 1,00,000 मिळतील. तुम्ही या ठिकाणी तुम्ही सीड द्या म्हणजे तुम्हाला देव आशीर्वाद देईल, म्हणजे मला काय मिळेल यासाठीच मी देतो. किती स्वार्थी विचारानं आज सेवक लोकांना शिकवतात की तुम्हाला मिळावं म्हणून तुम्ही द्या. जणू काय बार्गेनिंग आहे. तुम्ही इतके इन्व्हेस्ट करा, तुम्हाला इतकं रिटर्न मिळणार आहे. अशा प्रकारे आज इन्व्हेस्टमेंट करायला शिकवलं जातं. पौल म्हणतो की तुम्हाला कृपादान द्यावे म्हणून मी येत आहे, तुम्हाला आध्यात्मिक कृपादान द्यावे. जगी गोष्टींविषयी तो बोलत नाही. मी तुम्हाला 10,00,000 रुपये देणार आहे किंवा अशा गोष्टी तुमच्यासाठी करणार आहे, मी प्रार्थना करेन तुम्हाला कार मिळेल, मी प्रार्थना करेन तुम्हाला हे मिळेल,
अशी अभिवचनं देत नाही तो आजकालच्या सेवकांसाठी. तो म्हणतो की मी तुम्हाला आध्यात्मिक कृपादान द्यावे म्हणून मी तुमच्याकडे येणार आहे. मग पाऊल एक आध्यात्मिक नेता, मंडळीचा महान नेता, पुढारी. त्याच्यापासून आपण हे शिकूया की ज्यावेळेस तो मंडळीला भेट देतो त्यावेळेस त्याची इच्छा असते की तुम्हाला आध्यात्मिक कृपादान द्यावे. आजकाल अनेक देवाचे सेवक मी असं ऐकतो की ते डिमांड करतात, इतके मिळाले तरच मी तुमच्याकडे येईन. आधीच ते ऑलरेडी डील करतात की इतके पैसे जर तुम्ही देऊ शकत असाल, माझा प्रवास खर्च आणि अमुक अमुक, तर मी तुमच्याकडे येईन. तर देवानं मला दिलं आहे तर मला इतरांना देता आलं पाहिजे. आणि देवानं मला सर्वात मोठी गोष्ट ही दिलेली की मला आध्यात्मिक संपत्ती दिली आहे, आध्यात्मिक कृपादानं दिलेली आहे. आज तुम्हाला आणि मला सर्वात मोठी गरज काय माहिती आहे का? आध्यात्मिक कृपादानांची. या जगातील गोष्टी तर आम्हाला मिळतीलच हो, पण तो आम्हाला आध्यात्मिक कृपादान देणारा पाहिजे. आणि म्हणून आज देवाच्या सेवकांनी आपलं जीवन त्यासाठी समर्पित करायला पाहिजे की मला माझ्या जीवनाद्वारे तुम्हाला आध्यात्मिक कृपादान देता यावं. मी अनेक लोकांसाठी प्रार्थना करतो जे ख्रिस्ती नाही आहेत, इतर धर्मातले. आणि माझी प्रार्थना ही आहे की मला माझ्या जीवनाद्वारे त्यांना सुवार्ता सांगता यावी, त्यांचं तारण व्हावं. जगातील सर्वात मोठं दान जर असेल तर ते तारणाचं दान आहे आणि ते त्यांना प्राप्त व्हावं यासाठी माझी धडपड असते. आम्ही इतरांना आध्यात्मिक कृपादान देण्यासाठी धडपडत आहोत का? पाऊल म्हणतो की माझी ती तुम्हाला भेट देण्याची मला उत्कंठा आहे, मनापासून मला खूप ओढ लागलेली आहे यासाठी की मला तुम्हाला काही गिफ्ट देता यावेत, स्पिरिच्युअल गिफ्ट्स. ज्यावेळेस मी काही लोकांकडे जातो आणि मी प्रार्थना करतो आणि कधी कधी मी त्यांना सांगतो सॉरी मला तुमच्यासाठी काय आज गिफ्ट आणता नाही आलं. ते मला म्हणतात की युअर प्रेझेन्स इज अ गिफ्ट. तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करता हा फार मोठा आध्यात्मिक आशीर्वाद आहे. सम पीपल रिअलाइज दिस. काही लोकांना हे समजतं की ज्यावेळेस देवाचा सेवक येतो आणि प्रार्थना करतो त्याच्यामध्ये फार मोठं आध्यात्मिक कृपादान आहे, मोठी गिफ्ट आहे ती. पण ते सर्वांना हे लक्षात येत नाही की ज्यावेळेस देवाचा सेवक आमच्याकडे येतो त्यावेळेस त्याच्या उपस्थितीच्याद्वारे, त्याच्या प्रार्थनेच्याद्वारे देवाचं आध्यात्मिक कृपादान आम्हाला प्राप्त होतं. पण देवाचे सेवक एखाद्या राजकीय पुढाऱ्याप्रमाणे वेगवेगळ्या गिफ्ट देत नाहीत. कोणाला साडी द्या, कोणाला इतर काही गोष्टी द्या, नाही का. निवडणुकाच्या काळामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या गिफ्ट्स दिल्या जातात, 500 रुपयाच्या नोटा दिल्या जातात. परंतु देवाचा सेवक त्याच्या भेटीच्याद्वारे आध्यात्मिक कृपादान देतो. तुम्हाला तो अनुभव आला? मग मी त्याचा अनुभव घेतला. जेव्हा देवाचा सेवक माझ्याकडे येतो मला देवाच्या सेवकांबरोबर वेळ घालवायला खूप आनंद वाटतो. त्यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या सानिध्यामध्ये इतकं काही शिकायला मिळतं. ब्रदर LT जयचंद्रन आमचे चांगले फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांच्याकडं आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा इतका आनंद होतो, त्यांचं नुसतं ऐकत राहावं असं वाटतं. आणि असे अनेक सेवक आहेत की त्यांच्यापासून आम्हाला खूप शिकायला मिळतं. माझे मित्र रेव्हरंट जगन्नाथ हिरवे कोल्हापूरमध्ये, मला त्यांना भेटायला खूप आवडतं. त्यांची साक्ष प्रभूसाठी इतकी सुंदर आहे, मला खूप उत्तेजन मिळतं त्यांच्या जीवनाकडे पाहून. पास्टर स्किनर थॉम्सन, न्यू लाईफ फेलोशिपचे पास्टर, त्यांच्या घरी मी जेव्हा जातो, त्यांच्या घरी मी राहतो, मला खूप आनंद वाटतो. आणि ते सुद्धा, त्यांची सुद्धा साक्ष माझ्याविषयी आहे की तुम्ही आल्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो. तुमच्यामुळे आम्हाला आशीर्वाद मिळतो. सो दिस इज अ म्युच्युअल, दोन्ही बाजूने. पाऊल म्हणतो की मला तुमच्या भेटीची उत्कंठा आहे यासाठी की मला तुम्हाला कृपादान देता यावं, आध्यात्मिक कृपादान देता यावं. मग देवाचा सेवक जेव्हा आमच्याकडे येतो ना तेव्हा त्याला आमच्याकडे देण्यासाठी पुष्कळ असतं. तो आम्हाला आध्यात्मिक कृपादान देऊ शकतो. तुम्ही त्यासाठी तयार आहात का हा प्रश्न आहे. तुम्ही त्या अपेक्षेनं देवाच्या सेवकाचं स्वागत करता का? की अरे कशाला आले पाळकसाहेब आता, चांगलं सिरियल होतं आता मला बघायचं होतं, अरे क्रिकेट मॅच होती आता नेमकं याच वेळेला पाळकसाहेब आले.
असं होतं का कधी? की देवाचा सेवक माझ्या घरी आला, याबद्दल मला आनंद वाटतो, की आता मला आध्यात्मिक कृपादान मिळणार आहे. तुमची साक्ष काय? पाऊल आपली इच्छा प्रकट करतो, की मला तुम्हाला भेट देण्याची खूप उत्कंठा आहे, कारण मला तुम्हाला आध्यात्मिक कृपादान द्यायचं आहे. परंतु पहा, तेवढंच त्याची इच्छा नाही. 12 वचन. म्हणजे मी तुमच्या सन्निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतास मला तुम्हाविषयी व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे. मी तुम्हाला सांगितलं, इट इज अ म्युच्युअल. हे दोन्ही बाजूने देवाणघेवाण आहे. मला तुमच्याद्वारे उत्तेजन मिळेल आणि तुम्हाला माझ्याद्वारे उत्तेजन मिळेल. पहा, दिस इज सो ब्युटिफुल. इतकं सुंदर आहे ना. देवाचा सेवक ज्यावेळेस देवाच्या लोकांकडे जातो, त्यावेळेस देवाच्या सेवकाच्या जाण्याद्वारे त्या लोकांना आशीर्वाद मिळतो. त्या मंडळीला, त्या कुटुंबाला. ते एक मोठं आशीर्वादाचं कारण आहे. आणि मला खूप आनंद वाटतो, की माझी ही साक्ष आहे. मी अनेक ठिकाणी जातो, अनेक घरामध्ये जातो. त्यावेळेस त्या घरातील लोक मला म्हणतात, की आम्हाला मोठा आशीर्वाद मिळाला. मी त्यांना काहीच देत नाही. फक्त कदाचित मी प्रार्थना करतो. कधी-कधी देवाचं वचन मी सांगतो. बस. परंतु ते म्हणतात, की तुमच्या येण्याद्वारे मला आशीर्वाद मिळाला. पहा किती सुंदर आहे ना हे. आणि मलासुद्धा जेव्हा मी लोकांना भेटतो, त्यांची साक्ष मी ऐकतो. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू जे काही करत आहे, त्याविषयी जेव्हा मी ऐकतो, तेव्हा मला खूप आनंद मिळतो. मला खूप उत्तेजन मिळतं. प्रभूमध्ये मला खूप एक उभारी मिळते. पहा, देवाच्या सेवकांना उत्तेजनाची गरज असते. आणि देवाचे लोक देवाच्या सेवकासाठी उत्तेजनाचं कारण असतं. यू कॅन बी अ रिझन टू एनकरेज द सर्वंट ऑफ गॉड. तुम्ही एक फार मोठं कारण होऊ शकता देवाच्या सेवकाला उत्तेजन देण्यासाठी. आणि आपल्यापैकी अनेक जण हे करत आहोत आपण, नाही का? आपण देवाच्या सेवकाला उत्तेजन देत आहोत, आशीर्वाद देत आहोत, त्यांना आपण मदत करत आहोत. देवाच्या सेवकांना जेव्हा आपण मदत करतो, तेव्हा ती मदत केवळ त्या सेवकासाठी नसते, परंतु तो करत असलेल्या कार्यासाठी असते. कारण पाऊल म्हणतो, की मी देवाची सेवा प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सेवकाला मदत करता, त्यावेळेस त्याला ती वैयक्तिक मदत नसते. मला खूप आनंद वाटतो, की ज्यावेळेस काही लोक मला, त्यांच्या घरी मी जातो, त्यावेळेस मला ते काही दान देतात. आणि ते म्हणतात हे तुमच्या सेवेसाठी. ते केवळ मला मदत करत नाहीत, परंतु माझ्या सेवेमध्ये ते हातभार लावतात. दे जॉईन मी इन माय मिनिस्ट्री. आणि अशा प्रकारे आपण एकमेकांना मदत करत असतो. ज्यावेळेस देवाचा सेवक तुमच्याकडे येतो, त्यावेळेस तुम्हाला आशीर्वाद मिळतो. त्यावेळेस तुम्ही त्याच्या सेवेसाठी दान देता, त्याला मदत करता, त्याला उत्तेजन देता, त्यावेळेस त्याला आशीर्वाद मिळतो. आणि अशाच प्रकारे पाऊल म्हणतो, की तुमच्या सन्निध असून तुमच्या आणि माझ्या परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपला उभयतास उत्तेजन प्राप्त व्हावे. मला तुमच्याकडून, तुम्हाला माझ्याकडून उत्तेजन मिळावं. आपण हे करत आहोत का? माझ्याद्वारे मी देवाच्या सेवकाला उत्तेजन देत आहे का? सेवकाच्या द्वारे मला उत्तेजन मिळत आहे का? होय, कदाचित आपले अनुभव फार वाईट असतील. काही काही देवाचे सेवक केवळ इतरांची निंदा करण्यासाठी, काहीतरी त्यांना आर्थिक लाभ व्हावा, केवळ याच हेतूनं जर आमच्याकडे येत असतील, तर ती फार दुःखाची गोष्ट आहे. त्यामध्ये परस्पर देवाणघेवाण नाही, त्यामध्ये एकमेकांना आशीर्वाद मिळत नाही, एकमेकांना उत्तेजन मिळत नाही. परंतु प्रभूची इच्छा आहे, की माझ्याद्वारे इतरांना आणि इतरांच्याद्वारे मला आशीर्वाद मिळावा, उत्तेजन मिळावं. पौलाची इच्छा होती, की त्याच्या जाण्याद्वारे रोम येथील मंडळीला उत्तेजन मिळावं आणि त्या मंडळीच्याद्वारे त्याला उत्तेजन मिळावं. पौल अतिशय नम्र आहे. तो असं म्हणत नाही, की पहा आता मी येणार आहे, तुम्हाला भरपूर आशीर्वाद देणार आहे, मी तुम्हाला हे देणार आहे, ते देणार आहे. नाही. तो म्हणतो मला सुद्धा उत्तेजन मिळणार आहे. आय एम गोइंग टू बी ब्लेस्ड. अँड दॅट इज ट्रू. आय हॅव एक्सपिरियन्स दॅट इन माय लाईफ. काही माझ्या ओळखीच्यांचे, काही माझे प्रियजन, काही माझे ओळखीचे, त्यांच्या मी घरी जातो. इतका माझा सुंदर आदर सत्कार होतो, मला इतकं उत्तेजन मिळतं. आणि त्यांच्याकडून मला हे ऐकायला मिळतं, की माझ्या जाण्याद्वारे मी त्यांच्यासाठी जेव्हा प्रार्थना करतो, तेव्हा त्यांना उत्तेजन मिळतं. वी बोथ बिकम अ सोर्स ऑफ एनकरेजमेंट फॉर इच अदर. अँड दॅट इज गॉड्स विल फॉर ऑल ऑफ अस.
देवाची ही इच्छा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे की आम्ही एकमेकांसाठी उत्तेजनाचं कारण व्हावं. आपल्या जीवनामध्ये हे होत आहे का? आणि मग शेवटी 13 वचन, बंधुजन हो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला, पण आतापर्यंत मला अडथळे आले. याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. आजकालच्या सेवकांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पाऊल काय फार यशस्वी नव्हता. ही वॉज नॉट अ व्हेरी सक्सेसफुल प्रीचर ऑर मॅन ऑफ गॉड. त्याचा अनेक ठिकाणी अपमान झाला, त्याच्यावर दगडफेक करण्यात आली, त्याचा छळ करण्यात आला, त्याला पळ काढावा लागला. बऱ्याच ठिकाणी त्याला कधी कधी अन्न मिळत नव्हतं, झोपायला जागा मिळत नव्हती, तुरुंगामध्ये तो गेला. आजकालच्या जे मोठमोठे इव्हँजलिस्ट आहेत, ज्यांचे स्वतःचे प्लेन आहेत, स्वतःचं विमानं आहेत आणि मोठमोठे त्यांचे महाल आहेत राहण्याचे, त्यांच्या दृष्टिकोनातून पाऊल म्हणजे अत्यंत अयशस्वी एक फेल्युअर होता तो. अपयशी असा देवासेवक होता. तो काय म्हणतो की मी पुष्कळदा बेत केला पण माझ्या मार्गात अडथळे आले. ही वॉज नॉट सक्सेसफुल. कारण तो वाट पाहत होता की देवाच्या इच्छेप्रमाणे तो जाईल आणि इतर परराष्ट्रीयांमध्ये जशी फलप्राप्ती आली तशी तुमच्यामध्ये व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी बेत केला. पण त्याचा उद्देश काय होता की त्याला सुवार्तेचं फळ जसं इतर लोकांमध्ये दिसलं होतं. अनेक विदेशी जे आहेत, जे यहुदी तर आहेत, त्यांच्यामध्ये त्याच्या सेवेला जे फळ मिळालं होतं तेच फळ रोम या ठिकाणी सुद्धा गेल्यामुळे मिळावं. कारण रोममध्ये मोठ्या संख्येनं विदेशी होते, परराष्ट्रीय होते, जे ज्यू खेरीज इतर लोक आहेत, यहुदेतर जे लोक आहेत, त्यांच्यामध्ये त्याला सेवा करता यावी हा त्याचा उद्देश होता. पण त्यासाठी त्याची धडपड होती. तो साईट सिंगला चालला नव्हता रोमला, परंतु सुवार्ता प्रसार त्याला करता यावी, सुवार्तेला फळ मिळावं यासाठी रोमला जाण्याची तो धडपड करत होता आणि त्याच्या मार्गामध्ये अडखळणं आले. पण तुम्ही देवाची सेवा करता याचा अर्थ असा नाही की तुमच्यासाठी सर्व गोष्टी सहज होतात. आजकाल पुष्कळदा असं शिकवलं जाते की येस, गो इन द नेम ऑफ गॉड, एव्हरीथिंग विल बी सॉल्व्ड. तुमच्या मार्गात ते अडखळणं दूर होतील, तुम्हाला काही त्रास होणार नाही, सर्व काही सुंदर, सुरळीत, आशीर्वादित, आनंदित. नाही, जे सेवेमध्ये आहेत त्यांना अनुभव येतो की अनेकदा अडखळणं असतं, अनेकदा अडथळे आले आणि त्याच्याविषयी तुम्ही अजाण असावे माझी इच्छा नाही. तुम्ही आज्ञेने राहू नका की सेवेमध्ये अडथळे येतात. देवाचा महान सेवक पाऊल स्वतःविषयी साक्ष देतो की मी तुमच्याकडे यायचा प्रयत्न करतोय पण तुम्हाला काही येता येत नाही, माझ्या मार्गामध्ये अडथळे आहेत. क्लेम इट अँड हॅव इट अशा प्रकारे नाही होते. यू कॅन क्लेम एनिथिंग इन द नेम ऑफ जीसस अँड यू हॅव इट जस्ट लाईक दॅट. नाही, ही फिलॉसॉफी त्याच्या जीवनामध्ये नव्हती. त्याने कबूल केलं की सेवेमध्ये सुद्धा पुष्कळ अडथळे, सेवा करत असताना सुद्धा पुष्कळदा अपयश येतं. त्याची खूप इच्छा होती, परंतु देवानं त्याचा मार्ग मोकळा केला नाही. देव प्रत्येक वेळेला मार्ग मोकळा करतो असं नाही. कधी आम्हाला अडथळ्यांमधून, संकटामधून, त्रासामधून, दुःखामधून जावं लागतं. ही अनेक विश्वासणाऱ्यांची साक्ष आहे. विल्यम केरी ज्यावेळेस भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांना ब्रिटिशांनी सर्वात जास्त त्रास दिला. त्यांना इथं उतरूच दिलं नाही. मग ते डच कॉलनीमध्ये त्या ठिकाणी ते उतरले आणि त्यांनी सेवा सुरू केली. त्यांना प्रचंड विरोध करण्यात आला. त्यांना स्थानिक लोकांपेक्षाही जे ब्रिटिश ख्रिस्ती जे लोक होते त्यांनी विरोध केला. कारण त्यांना या ठिकाणी बिझनेस करायचा होता, त्यांना सेवा करायची नव्हती. आणि म्हणून विल्यम केरीसारख्या देवाच्या सेवकाला पुष्कळ अडखळणं आले, पुष्कळ अडथळे आले. ज्यावेळेस त्यांनी इंग्लंडमध्ये आपल्या चर्चमध्ये सांगितलं की मला जायचं आहे मिशनरी म्हणून भारतामध्ये, त्यावेळेस त्याला म्हटलं शांत बस तू. देवाला जर
त्याचं कार्य करायचं असेल तर तो कोणालाही पाठवल, तुझा काय गरज नाही, तू जायची काय गरज नाही, कारण तो अडाणी होता. तो आपलं साधं चांभाराचं काम करत होता, मोची काम करत होता. त्यांना वाटलं हा मुलगा काय देवाची सेवा करणार आहे, पण तोच विल्यम केरी भारतामध्ये आला आणि सर्व परिस्थितीमध्ये टिकून राहिला. त्याची संपूर्ण प्रेस जळून गेली. त्याने जे कार्य केलं होतं ते सर्व एका क्षणात बेचिराग झालं, पण त्या राखेतून तो उभा राहिला आणि त्याने 40 भाषांमध्ये बायबलचं भाषांतर केलं. देवाच्या सेवकांना अडथळे येतात, हे सत्य आहे. जर तुम्हाला असं कोणी शिकवत असेल की ईश्वर विश्वास ठेव, तुझ्या सर्व समस्या नष्ट होतील, तर दॅट इज अ लाय. हे खोटं आहे. देवाच्या सेवकांना सुद्धा अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं आणि पाऊलाचं जीवन हे सुंदर उदाहरण आहे. त्याला रोमला यायची इच्छा होती, पण त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे आले. आणि शेवटी मला सांगू द्या, पाऊलाला ही इच्छा होती की मंडळीमध्ये जावं आणि वचनाची सेवा करावी. पण तुम्हाला माहिती आहे पाऊल शेवटी कसा गेला रोमला? तो एक कैदी म्हणून गेला. अग्रिपा राजानं आणि फेस्तस आणि इतरांनी त्याला कैदी केलं, कारण त्यानं न्याय मागितलं की मला कैसराकडून न्याय पाहिजे, आणि म्हणून त्याला रोमकडे पाठवण्यात आलं. एक कैदी म्हणून रोममध्ये तो आला आणि त्या ठिकाणी तो राहिला, कैदी म्हणून राहिला, आणि शेवटी त्याचा शिरच्छेद करण्यात आला. तो रक्तसाक्षी झाला. पाऊलाची खूप इच्छा होती की रोममध्ये जावं. तो रोममध्ये गेला. देवाची इच्छा होती की त्यानं कैदी म्हणून जावं आणि देवासाठी, ख्रिस्तासाठी त्यानं रक्तसाक्षी व्हावं. तुम्हाला देवाची इच्छा पूर्ण करायची की स्वतःसाठी जगायचं आहे? कदाचित देवाची इच्छा आहे की तुम्ही ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी व्हावं. तयारी? ज्यावेळेस देव मला बोलवतो त्यावेळेस तो मला गुलाबी शय्येचं आश्वासन देत नाही, अभिवचन देत नाही की तुझ्यासाठी पायघड्या असतील, तुझ्यासाठी जगातील सर्व सुख मी देणार आहे. अशा प्रकारचं अभिवचन माझा देव मला देत नाही. माझ्या जीवनामध्ये कदाचित मार्गावर काटे असतील, संकट असतील, त्रास असेल, दुःख असेल, तरीसुद्धा जर देवाची इच्छा असेल तर मी जरूर ते करेन. पाऊल देवाच्या इच्छेची वाट पाहत होता की देवाच्या इच्छेमध्ये त्याने रोमला जावं, आणि तो गेला एक कैदी म्हणून. आपण ह्या पत्रामधून पाहूया की कशा प्रकारे पाऊलानं या मंडळीला शिक्षण दिलं. मी सुरुवातीला हे सांगितलं की रोमकरास पत्र हे पुस्तक हा एक सिद्धांताचं पुस्तक आहे. ख्रिस्ती मूलभूत सिद्धांत आपल्याला या पुस्तकामध्ये शिकायला मिळतील. आणि हे सिद्धांत केवळ पाऊल जे शिकवतो त्यामधून नाही, पण त्याच्या जीवनामधून आपल्याला अनुभवास येतात. त्याचं जीवन हे ख्रिस्ताला पूर्णपणे समर्पित होतं. देवाची इच्छा मी पूर्ण करेन हा त्याचा निर्धार होता, आणि आपल्या जीवनामध्ये तो देवाच्या इच्छेला प्रथम स्थान देत होता. आज तुमच्या जीवनामध्ये काय परिस्थिती? देवाची इच्छा असेल तर देवासाठी मी सर्व काही करावयास तयार आहे, हे तुमचं समर्पण आहे की माझ्या इच्छेप्रमाणे मी देवाची सेवा करेन? देवाला आज असे सेवक हवे आहेत की जे असं म्हणतील की देवा तुझी इच्छा असेल, तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझी सेवा करण्यासाठी तयार आहे. आज देव आम्हाला बोलवत आहे, तुम्हाला बोलवत आहे. तुम्ही त्याला प्रतिसाद देणार? देवाची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःचं समर्पण करायला तयार आहात? आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझ्या वचनाद्वारे प्रभू हे शिक्षण घेण्यासाठी तू आम्हाला मदत करत आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, रोमकरास पत्रामध्ये आम्हाला ख्रिस्ती सिद्धांताची ओळख होते. रोमकरास पत्रामध्ये आम्हाला पाऊलाचं जीवन दिसतं. त्याचं जीवन हे तुला पूर्णपणे समर्पित होतं. तुझं कार्य करण्यासाठी, ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यासाठी त्यानं आपलं सर्वस्व वाहून दिलं होतं. प्रभू, त्याच्या समर्पणाबद्दल, त्याच्या साक्षीबद्दल, त्याच्या सेवेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, पाऊलाच्या जीवनापासून आम्हाला कितीतरी शिकायला मिळतं. तो आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर की आम्ही शिकावं. या पुस्तकाचा अभ्यास करत असताना प्रभू, आम्ही सर्वांनी आपलं अंतःकरण उघडावं.
तू आम्हाला जे शिकवू इच्छितोस त्यासाठी आमची तू तयारी कर. प्रभू, तू आमच्याशी बोलत राहा. आणि प्रभू, तू आमच्याशी बोलत असताना आम्ही आपलं अंतःकरण सतत उघडं ठेवावं, आपले कान उघडे ठेवावेत. आणि प्रभू, आम्ही आपलं जीवन तुला समर्पित करावं, यासाठी आमचं सहाय्य कर. पौलाच्या जीवनामध्ये तुझी इच्छा पूर्ण करणं याला सर्वोच्च प्राधान्य होतं. प्रभू, आज आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी इच्छा पूर्ण करणं हे आमच्या जीवनामध्ये सर्वोच्च प्राधान्य असू दे. तू आमचं सहाय्य कर आणि त्यासाठी सर्व किंमत भरून देण्याची आमची तयारी असू दे. प्रभू, आमच्या मार्गामध्ये अडखळणं येतील, त्रास होईल, संकट येतील, परंतु आम्ही विश्वासामध्ये टिकून राहावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. तू आम्हाला गेल्या आठवड्याभर सांभाळलंस, याबद्दल आम्ही चुपकार मानतो. आज तुझी भक्ती करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी वेळ दिलास, याबद्दल आम्ही चुपकार मानतो. त्या नवीन आठवड्यामध्ये आम्ही पदार्पण करत असताना प्रभू, आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आमचा ताबा घे, आम्हा प्रत्येकाला तू सांभाळ, आम्हाला तू निरोगी ठेव. तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवास येऊ दे. तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या मार्गात चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकांना मदत कर. आमच्या कुटुंबावर आशीर्वाद पाठव. प्रभू, आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, जे निराश आहेत, त्यांना तू आज स्पर्श कर, सर्वांचं सांत्वन कर, सर्वांना धीर दे. जे आजारी असतील त्यांना तू स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. जे आज आनंद करत आहेत, ज्यांचा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, प्रभू, त्या सर्वांवर आशीर्वाद पाठव. त्या सर्वांची तू काळजी घे. तुझे हेतू त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. तुझे उत्तम आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये या नवीन वर्षामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. येणारा आठवडा तू आम्हाला सांभाळ. तुझी भक्ती करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी आम्हा सर्वांना तू एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा वरात स्तवा होताला खालीवर तो बाप पुत्र आत्मा जा प्रेक्षाला द्या अनंत मान. आमेन. प्रियांनो, आजच्या उपासनेमध्ये आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे ही आमची खात्री आहे. मग आपले अभिप्राय आम्हाला अवश्य कळवा. आम्ही तुमच्या अभिप्रायांची वाट बघत आहोत. चला तर आता निरोप घेऊया. भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.